आम्ही कवितेचे कमी आणि व्याख्यानाचे कार्यक्रम जास्त करतो, त्यामुळे सुरुवात आम्ही त्या पद्धतीने करेल. नमन भवानी, नमन शिवाजी, नमन आईला, नमन आईला. नमन भवानी, नमन शिवाजी, नमन आईला, नमन आईला. कागदावरती झाली कविता, नमन त्या शाईला. कागदावरती झाली कविता, नमन त्या शाईला. धन्यवाद. ज्याच्या चारित्र्यामध्ये काव्याचा गंध आढळतो त्या प्रशांत महासागरासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. ज्या प्रतिभेच्या न्यायालयात कवितेची अपील करून खटला लढवतात आणि जिंकतात सुद्धा, त्या ॲडव्होकेट अक्षयशिला ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि दस्तूर खुद्द जे शब्दांचे सौदागर आहेत, आज त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मला भेटली. त्याचप्रमाणे अखंड भारत ज्यांच्या प्रतिभेमध्ये डोकावतो त्या भारत सरांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. ज्यांच्या आडनावात जरी चिने असलं तरी तो रक्ताचा हाडामासाचा भारतीय साहित्यिक आहे, अमोल चिने, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि जे सर्व धर्म समभावाची शिकवण चांदा तू बांधा कवितेचा प्रवास करतात त्या रजाकभाईसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. ह्या अशा महान आसामींसोबत आज व्यासपीठावर बसण्याची मला संधी भेटली. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या चरणाला स्पर्श करतो आणि सर्व माय मराठीच्या आणि साईबाबाच्या लेकरांना सुद्धा मी नमस्कार करतो. कुठलाही कार्यक्रम आभाळाची उंची तेव्हा गाठतो जेव्हा गर्दी माणसांपेक्षा दर्दी माणसं त्या कार्यक्रमात राबतात, तेव्हा कार्यक्रम मोठे होतात. कार्यक्रम फक्त डोकी आणून बसवल्यामुळे कार्यक्रम मोठी होत नाही, तर त्या माणसाकडे ती कुवत पाहिजे, त्या माणसाकडे ते वजन पाहिजे जे त्याची बसलेली खुर्ची झेपावेल, तेव्हा ते कार्यक्रम मोठे होतात. जगाच्या पाठीवर भारत देशामध्ये असंख्य प्रकाशन संस्था आहेत, परंतु मिसरूड न फुटलेल्या कवितेला तारुण्य देण्याचं काम करणारी जर प्रकाशन संस्था कुठली असेल तर ती काव्यगंध आहे. अनेक लिहित्या हातांना हातोटी देण्याचं काम काव्यगंधनं केलेलं आहे. अनेक लिहित्या मायमाऊलींना त्यांनी लिहितं केलं, अनेक साहित्यिक घडवले, साहित्य संमेलनापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशांत दादाने केलेलं आहे. प्रशांत दादाच्या तुम्हाला ग्रुपमध्ये सानथोर भेटतील, त्याचप्रमाणे मगाशी आजीबाईंनी माझा भीम कुठं सापडेल का सांगणाऱ्या तरुण कवयित्री सुद्धा भेटतील आणि वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या या मुलीसारख्या सुद्धा कवयित्री भेटतील, जिची प्रतिभा तिच्या वयापेक्षा सुद्धा मोठी आहे. दादा, हे तुमचं कार्य फार मोठं आहे, त्याला आमचे म्हणजे भरभरून आमचं प्रेम आहे. आशीर्वाद द्यावा इतके आम्ही सौदागर सरांसारखे मोठे नाही आहेत, परंतु आमचं प्रेम आणि सदिच्छा तुमच्या सोबत आहेत. आमच्यासारख्या अगणित शब्द फकीरांना हक्काची शब्दाची झोळी देण्याचं कार्य तुमचं काव्यगंध करतं आणि अजन्म ते करत राहावा याच्या साईबाबाच्या भूमीमध्ये मी तुम्हाला शुभेच्छा देतो. 12 पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालं, त्याचा एक छोटासा आढावा घेईल आणि मी माझी कविता ठेवेल तुमच्या समोर की सविताच्या पारंब्यात झुलताना. सविताच्या पारंब्यात झुलताना पल्याड क्षितिजाच्या अविनाशची कविता भेटावी आणि विद्यामय स्त्री मुक्तीचा हुंकार देऊन भीमरावाच्या उगवत्या ताऱ्याखाली ती नटावी. ग गमतीच्या ज जमतीचा खेळत रत्नकुमाराचा आदर्श घेऊन सुरेखाच्या काव्य कल्पनेला जाऊ वाव देऊ. श्रद्धाचा शब्द गुलकंद चाखत, श्रद्धाचा शब्द गुलकंद चाखत अनुत्साहाच्या वातावरण काळात दीपक दाटून येवा. जयश्रीच्या भरल्या कवितेच्या उंजळीत पुन्हा श्रद्धाचा अंतरंग नटून येवा. रंजना देवीच्या स्वप्नांना श्रेय देऊन, रंजना देवीच्या स्वप्नांना श्रेय देऊन जगू तुषारचा अस्वस्थ अंतरंग आणि सोबतीला रज्जाक अमोल अखंड भारतने हेमलतेच्या वर्षावात शब्द सौदागराच्या प्रतिभेत होऊ दंग, शब्द सौदागराच्या प्रतिभेत होऊ दंग. अशा प्रकारे अगणित पुस्तकांचं प्रकाशन दादा तुमच्या संस्थेमार्फत व्हावं. अगणित साहित्यिक घडावे. साहित्यिक हा फक्त लिहिण्यापुरता नसावा. जी कविता आपण लिहितो ती कविता आपण एकदा तरी जगावी. जे कवी कविता जगतात आणि सादर करणाऱ्या कविवर्याला, त्या समोरच्या साहित्यकाला टाळ्यांच्या गुंजापेक्षा प्रेक्षकांच्या डोळ्यात जी दाद दिसते ना, तो खरा साहित्यिक.
मला असं वाटतं. कारण कविता जे साचलेलं असतं ते गाणं असतं आणि जी सुचते ती कविता असते. आणि कविता सुचण्यासाठी माणसाच्या रक्तामध्येच काही गट्स असावे लागतात. तुम्हाला माहित आहे फरदीन खान फिरोज खानचे सुपुत्र आहेत ज्यांनी कुर्बानीसारखे सिनेमे दिले. पैसा माणसाला अभिनय देऊ शकत नाही. अनंत अंबानी पैसा माणसाला आरोग्य देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तला त आणि मला म लिहून जे माणसं लिहितात ते त्यांच्या कवितेला न्याय देऊ शकत नाही. जो माणूस कविता जगलेला आहे तोच माणूस त्या कवितेचं महत्व जाणतो. आणि जो माणूस मनाने फकीर आहे, उदार आहे, तोच माणूस कवितेने श्रीमंत असतो. तुमची बॉडी लँग्वेज ही तुमच्या कवितेतून दिसता कामा नये. तुमच्या घरी सत्ता किती आहे किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात हे सादर करताना तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसता कामा नये. इथे जर डान्स करणारं कोणी असेल तर तुमचं नृत्य जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरती आधार दिसत नाही तोपर्यंत तुम्ही त्या नृत्याला दाद देऊ शकत नाही. तुम्ही जर गोविंदाला डान्स करताना पाहिलं तर गोविंदाच्या हातापायाकडे लक्ष नाही, चेहऱ्याकडे लक्ष जातं, इतका तो त्या डान्समध्ये घुसतो. आणि सौदागर सरांनी अनेक सिनेमाचे गाणे लिहिलेले आहेत. चांदा तो बांधा प्रवास केलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांनी कधीच त्यांच्या कवितेसोबत सौदा केला असेल असं मला वाटत नाही. उदार शब्द वाटत गेले ते म्हणून ते आज श्रीमंत आहेत. अशा श्रीमंत माणसासोबत व्यासपीठावर बसण्याची मला संधी भेटली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. श्रीरामपूरचे रज्जाक भाई आहेत. ह्या माणसाने कधीही धर्माचा गोगोवा केला नाही तर सर्व धर्म समभावाला मानत. पाणी मिळालं पाणी